शहरात कोरोना संसर्ग हळूहळू वाढत आहे। सिडको N7 सावंगी पाठोपाठ रविवारी ब्रिजवाडी नारेगाव भागातील 22 वर्षीय महिला कोरोना बाधित निघाली, तर 83 वर्षीय रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडेला यांनी दिली। ब्रिजवाडी नारेगाव भागातील एका 22 वर्षीय महिलेला पाठदुखी आणि सर्दीचा त्रास होत असल्याने RT-PCR चाचणी केली असता रविवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला। सध्या ही महिला घरीच उपचार घेत असून प्रकृती देखील चांगली आहे। त्यातच नव्याने आलेल्या JN1 या व्हेरियंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले। सोमवारी 25 तारखेला राज्यात 28 नव्या रुग्णांचे निदान झाले। तसेच आतापर्यंत राज्यात JN1 व्हेरियंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत। त्याचप्रमाणे आज 13 रुग्ण बरे होऊन घरी देखील गेल्याची माहिती समोर येत आहे। सध्या राज्यात मृत्यूदर हा 1.81% इतका आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात एकूण 134 सक्रिय रुग्ण असल्याचं सांगण्यात आलं आहे। गेल्या काही आठवड्यापासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे। JN1 या कोरोनाच्या नवीन सब व्हेरियंटने भारताचीच नाही तर जगाची चिंता देखील वाढवली आहे। कोरोना विषाणूच्या नव्या JN1 प्रकरणाबाबत सरकारने धोक्याचा इशारा देखील दिला आहे। ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।